वैजाचे पाऊल समान तोची एकदा सुरदाता तोची एकदा देवा तुला पाहिल्याबरोबर समाधान झालं पाहिजे, तुझी दृष्टी आमच्याकडे सम पाहिजे आणि तुझे चरण सम पाहिजे। हे समचरण दृष्टी विटेवरी साजरे तेथे माझे हरी पृथ्वीराज देवा नववा अवतार तुझा झाला, तुझा नववा अवतार जो झाला कसा झाला माहित आहे? नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिका देखिले उभे केले विटेवरी तोहा विठोबा निधान। अरे तू उघड परब्रह्मवर फिरत होतास, तुला कोणीच जोड नाही, माझ्या पुंडलिक रायाने कृपा केली आणि तुला खाली आणलं आणि त्या पुंडलिक रायाने तुला विटेवर उभा केल्याबरोबर देवा सगळे अवतार मी पाहिले, पण तुझं दर्शन मला कुठल्याच अवतारात योग्य वाटलं नाही। ज्यावेळेस तुला पाहिलं देवा त्यावेळेस असं मला वाटलं, डोळे भरून या पाहिलं डोळे भरून या डोळे भरून या तेव्हा मी ज्यावेळेस तुला पाहिलं, पण पाहत असताना तू माझ्याशी बोलत नाही, तू माझ्याकडे पाहत सुद्धा नाही। देवा तुला पाहण्याकरता माझी आस, माझे अंतकरण कसं झालं सांगू तुला? पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवले माझा डोळ्याची भूक नवले पाहता श्रीमुख सुखावले सुख भूक नवले माझा डोळ्याची भूक तुला पाहिलं देवा, पण माझ्या डोळ्याची भूक शमन होत नाही। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याचा आराधना केली। ए प्रभू ऐक, भेटी लागे जीवा लागली आस पाही रात्र दिवस वाट तुझी भेटी लागली लागली आस भेटी लागली
मी तुला पाहत नाही तोपर्यंत माझी अवस्था कशी झाली होती. पौर्णिमेचे चांदणे देवा मला भेटावाशी इच्छा आहे. तुझ्याकडे पाहिल्यावर तू माझ्याकडे पाहत नाही, बोलत नाहीये. सांगणं ज्ञानोबरायांनी तुला पाहिल्यावर ज्ञानोबराचं प्रमाण आहे. ज्ञानोबरा सांगतात तुला पाहिलंय ज्ञानोबरायांनी. तुहारी श्री हरी पहिला डोळे पाहता पाहणे दुरी पाहिला तुला पाहिलंय. प्रत्येक संतांनी पाहिलं. नवे नवे भगवंता तू प्रत्येक संतांच्या घरी काम केलं. माळ्या सावत्या सजन कसया बोला सजन महाराज सावता महाराजांच्या राजात खुरपू लागावं. सजन कसाच्या दुकानामध्ये मांस विकावं. अरे एवढंच नाही, माझ्या नावात असणारी जणी जनाबाईच्या घरी अरे तू जेवावं. नामयाची जणी कोण तिचा भाव जेवी पंढरी राव सये सवी. अरे प्रत्येक संतांच्या घरी तू का भेटत नाही. आणि मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं देवाला जर भेटायचं असेल तर दोन कारण आहेत. एक त्याचं नाम चिंतन करावं लागले, एक नाही तर त्याला शरण जावं लागले. जो होय मदानन्य शरण तयाचे निवारिवी जन्म मरण तयाला शरणांगता शरण मी जे को आलो शरण तुला भगवंता आलो शरण तुला भगवंता. हे खुशी तुझ्या रे भगवंता. हे खुशी तुझ्या रे भगवंता. शरण तुला भगवंता आलो शरण तुला भगवंता. खुशी तुझ्या रे भगवंता. हे खुशी तुझ्या रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता. आलो शरण तुला भगवंता. खुशी तुझ्या रे भगवंता. खुशी तुझ्या रे भगवंता. माझ्या भगवान परमात्म्याला दया आली. तो कोबर आहे. अहो तू कोबर आहे. अहो तुम्ही इतक्या वेळेस आलात माझ्या समोर उभा राहिलात. मला वाटतंय तुम्हाला भेटावं नाही असं नाही आहे, पण मला तुमचं मत पाहायचं होतं. देवा काय मत पाहायचं होतं. तो कोबर आहे. सांगा सांगा या जगतात तुम्हाला काय आवडतं. तुकाराम महाराज म्हणतात देवा खरं सांगू तुला
मला तो त्या वैकुंठात आहे ते वैकुंठ पण आवडत नाही रे. माझा भोला बाबा ज्या कैलासामध्ये आहे ना ते कैलास पण आवडत नाही. जे असणारे ब्रह्मदेव जगाची उत्पत्ती करणारा मला तो ब्रह्मलोक सुद्धा आवडत नाही. आणि संपूर्ण देवाचा राजा इंद्र आहे ना त्याचं स्वर्ग लोक सुद्धा आवडत नाही. काय आवडतंय तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणता अभंगाच्या प्रथम तुकाराम महाराज म्हणले मला मृत्यू लोक आवडतो बाकीचे लोक आवडत नाही. देव सावध झाला आणि देवाने सांगितलं तू कोबर आहे. तुम्हाला स्वर्ग लोक म्हणजे काय वाटतंय? या मृत्यू लोकाची आणि स्वर्गाची तुलना जर केली तर 1000 पट स्वर्ग चांगला आहे. त्या स्वर्गामध्ये आणि मृत्यू लोकातला फरक सांगितला. मृत्यू लोकामध्ये डांबरी रस्ते आहेत पण 6 महिन्यात रस्ता झाला की नाही कळत नाही. तिथे चिंतामणीच्या सडका आहेत. मृत्यू लोकामध्ये येड्या बाबळीचे झाड आहेत. स्वर्गामध्ये कल्पतरू वृक्षाचे बगीचे आहेत. मृत्यू लोकामध्ये जर्सी गायी आहेत 40-40 लिटर देणाऱ्या. पण स्वर्गामध्ये कामधेनूच्या कल्पाची कल्प आहे. मृत्यू लोकामध्ये असणारी ज्या स्त्रिया आहेत असणारे ज्या माऊल्या आहेत यांच्या शरीराचं वर्णन केलं मधला सांग. हा देह नाशिवंत हा देह नाशिवंत
मृत्यू लोकातले माणसाचं शरीर हे देनाशिवंत मलमूत्रांचा बांधा, वरीचार मग घातालेले कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी मंगळतेचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जावे गोविंदा, परी हे दे मदलासा सोम झोजो रे बाळा. तसं स्वर्गातल्या स्त्रिया नाही, स्वर्गातल्या ज्या अप्सरा आहे ना, अमृत प्राशन केल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये दुर्गंधी नाही, त्यांच्या शरीरामध्ये हाड मांस नाही, त्यांच्या शरीरामध्ये असे कापसासारखे सुंदर आणि अशा लालबंद तुकोबारा. तुम्हाला काय वाटलं? एवढं वैभव त्या असणाऱ्या स्वर्गात असताना तुम्ही ते स्वर्ग लोक नका म्हणतात आणि मृत्यू लोक आवडतो म्हणतात. स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, स्वर्गीचे कीर्तनामध्ये उठत जाऊ नका. तुम्हाला आवडत नसेल तर गोष्टी सांगतो तुम्हाला, ऐका. सर्व लोक आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणते देवा तिथं सगळं आहे रे, सगळं आहे, पण तिथल्या लोकांनी या मृत्यू लोकांची अपेक्षा करावी, याचा अर्थ तिथं काहीतरी असलं पाहिजे. तसं नाही ना. म्हणजे का? याचं उदाहरण सांगतो म्हणजे तुला, ऐक आता. म्हणले चिजमन या गावातला एक मुलगा पुण्या शहरामध्ये फार मोठ्या नोकरीला लागला. 1,00,000 रुपये पगार. 6 महिन्याने त्या मुलाने गाडी घेतली आणि गाडीमध्ये तो मुलगा ज्यावेळेस चिजमंत मध्ये आला, हनुमंतराच्या मंदिरामध्ये, संपूर्ण ग्रामस्थांनी त्याचं स्वागत केलं. पायामध्ये त्याचा 10,000चा बूट होता महाराज. खाली उतरला, बूट करकर करकर वाजत होता. सगळ्या लोकांचं लक्ष त्याच्या बुटाकडे होतं. किती सुंदर वैभव या बुटाचं. अरे एवढा वैभववाला बूटवाला माणूस आपल्या गावातला साहेब झाला, सगळ्यांना भूषण वाटत होत. तो घरी गेला. घरी गेला, बूट काढला. 10 मिनिटांनी परत मित्रमंडळीमध्ये आला. चप्पल तुटकी घालून आला आणि तुटकी चप्पल घालून आल्यावर त्याने सांगितलं, का रे तो बूट तुझाच आहे? म्हणजे मग एवढ्याचा आहे, 10,000चा आहे. मग एवढा सुंदर बूट तो पायात घालायचा, ही तुटकी चप्पल घालून आला. तो म्हणला तो बूट तुम्हाला बाहेरून चांगला दिसत होता, पण त्याच्यातला खेळा मला किती रुतत होता ही माझी मलाच माहित आहे. तसे स्वर्गातले लोक म्हणते तुम्हाला वैभव स्वर्गातलं चांगलं दिसतंय तिथं, पण एकदा जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तिथे मजा. पण तिथलं पुण्य संपलं रे, संपलं. मग आता या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागा ती मागा रे मृत्यू लोका. किंवा 900 स्वर्गाधिपती झाला, परी तो राठी भांबवला, तो भुजंगत्व पावला नीनसिका. अरे एवढा 900 राजा पुण्य केलं, स्वर्गात गेला, राज्य भोगलं, पुण्य संपलं, पुन्हा मृत्यू लोक सापाच्या योनीला गेला. देवा ऐक, उदाहरण सांगतो म्हणजे तुला. देवाला तुकाराम महाराज, एकच कुंभार, एकच माती, एकाच आव्यामध्ये 3 मडके 4-5 मडके भाजले.
त्याच्यातल्या एकच बाई तिने 3 मडके आणले, एकात दूध ठेवलं, एकात दही ठेवलं आणि एकामध्ये तूप ठेवलं. दह्याचं मडकं खाली ठेवलं, दुधाचं मडकं वर शिंक्यावर ठेवलं आणि तुपाचं मडकं अलमारीमध्ये ठेवलं. ते दह्याचं मडकं म्हणते, त्या दह्याला दुधावाल्या म्हणतात, किती भाग्य आहे रे तुझं, किती भाग्य आहे. अरे वर तुझ्या त्या शिंक्यावर अतिशय सुंदर रुबाबदार बसलास, मी बघ या खाली आहे रे, कोणी जरी ठोकर मारली तरी मी फुटून जाईल रे. तुझं बरं आहे बाबा. ते म्हणतो तुझं खरं आहे, मी वर आहे, पण मांजर नाही तर बोका आला ना, त्यांनी कधी जर झडप मारली तर कधी मला काय होईल सांगता येत नाही. माशा सुद्धा गमतात रे माझ्यावर. पण आपल्यापेक्षा भाग्यवान बघ ना, ते किती अलमारीमध्ये शांत बसले. महाराज 3 दिवस झाले, एक सण आला, सगळे मुलं नातू सुना सगळ्या त्या बाईच्या घरी आल्या. त्या बाईनं ते अलमारीतलं तुपाचं मडकं काढलं आणि सगळं मडक्यातलं तूप गावरान तुपाचं सुंदर पोळ्यावर वाढून दिलं. एकही थेंब त्या मडक्यात राहिला नाही. आता ती बाई त्या अलमारी ठेवीन का? त्या म्हातारीचा सासरा होता, सुनबाई उडता येत नाही, मला थुकायला काहीतरी द्या, मला थुकायला काहीतरी द्या. तिने जे तुपाचं मडकं रिकामं झालं तर त्याच्यात माती टाकली, तेव्हा ते बेडके टाकायला लागलं ना, ते दह्यावाला म्हणतं, भाऊ त्याच्यापेक्षा आम्हीच बरे. तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे या देहरूपी मडक्यामध्ये जोपर्यंत पुण्यरूपी तूप या स्वर्गात आहे तोपर्यंतच किंमत आहे. एकदा पुण्यरूपी तूप त्या मडक्यातलं संपलं रे, संपलं की पुन्हा खाली आल्यावर त्या मडक्याची काय गती सांगता येणार नाही. आणि ते मडकं जर एकदा रिकामं झालं, पशु पक्ष्याच्या योनीला, सापाच्या योनीला जर जात असेल तर काय करायचंय मला देवा. अरे बाकीच्या योनीमध्ये तुझं भजन करता येत नाही, मनुष्य देहामध्ये भजन करता येतं, तेव्हा म्हणून मला स्वर्ग लोक नको आहे. ब्रह्मलोक घ्यायला काय हरकत आहे, मला म्हणे ब्रह्मलोक घेतला असता, पण कामाचे निध आहे. ब्रह्म कन्येशी धरू जाये, पराशरी केली काय भोगिनी दुर्गंधा किंवा मत्स्यगंधा. आणि त्या ब्रह्मलोकामध्ये कामाची उत्पत्ती आहे. त्या ब्रह्मदेवाला स्वतःची कन्या कळत नाही. अरे जिथे कामाची उत्पत्ती तिथं माझा राम नाहीये, आणि जिथे माझा राम जर ब्रह्मलोकात नसेल तर मला ब्रह्मलोक नको आहे. कैलास लोक घ्यायला का हरकत आहे, कैलास लोक घेतला असता देवा. कैलास माझा असणारा पिता भगवान शिवजी वर आहेत, मी त्या असणाऱ्या कैलासाला मानतो, मी कैलास लोक घेतला असता. पण इंद्राच्या मातोश्रीनं ज्यावेळेस बाळूची पिंड केली त्यावेळेस असणारा रावण जवळ गेला हरतळच्या दिवशी, आई काय करतेस बाळा. सगळ्या स्त्रियांना अरे सौभाग्यवती प्राप्त हो, आपल्या पतीला आयुष्य प्राप्त होण्याकरता भगवान शंकराची पिंडीची हरतलक्याच्या दिवशी पूजा करावी लागते रे. आई एवढा राजा, संपूर्ण घर सोन्याचे, आणि ही पिंड याचा अधिष्ठान कुठे? कैलासामध्ये. काय अधिकार आहे रावणाचा? कैलासात गेला, कैलास पर्वत हलायला सुरुवात केली. माझा भगवान शंकर, भगवान परमात्म्याची समाधी डोलायला लागली. पार्वती मैयाने आक्रोश केला, धावा धावा, कैलास पर्वत हलतोय. माझ्या भगवान शंकरने पायाचा अंगठा दाबला आणि रावणाचा एक हात त्या पर्वताखाली गुंतला. रावण होता महाराज, त्याने बाकीच्या हातात तो एक केला, एक मुंडक तोडलं, त्याचा तंबोरा केला, आपल्या हाताची नस काढली, त्याची तार बनवली आणि माझ्या भगवान शंकराचं भजन सुरू केलं. भगवान शिवजी प्रसन्न झाले, माग रावण तुला काय मागायचं माग देवा, मला हा कैलास पर्वत खाली न्यायचा आहे. कुठं? मृत्यूलोकामध्ये. मृत्यूलोक सगळ्यात छोटा आहे, कैलास लोक सगळ्यात मोठा आहे. मृत्यूलोकच शिल्लक राहणार नाही. देवा मला कैलास लोक. रावणा ऐक, माणसाने एक पोत मुरमुरे खाण्यापेक्षा बाबा म्हणायचे पावशेर पेढे खाल्लेले बरे. काय बाबा म्हणायचे, शिवाय एक पोत मुरमुरे खाल्ले ना काहीच उपयोग नाही. तुझी भूक क्षमन होणार नाही तुझ्या शरीरामध्ये काही, पण पावशेर पेढे खाल्ले ना काहीतरी होईल. त्या रावणाला भगवान शिव सांगतात, एवढा मोठा पर्वत कैलास खाली मृत्यू लोकात नेण्यापेक्षा माझा असणारा आत्मलिंग तुला देतो ना. आणि मग आत्मलिंग ज्यावेळेस रावणाच्या ताब्यात दिलं त्यावेळेस त्या रावणाला भगवान शंकरजी म्हणतात, ऐक हे आत्मलिंग जे आहे ना खाली ठेवू नकोस.
आणि 3 वर्ष जर सलग याची पूजा केली तर तू अमर होशील. रावणाला आनंद वाटला, मी अमर होणार आहे. नारदजी भगवान विष्णूकडे गेले आणि सांगितलं, भगवंता आता तुम्हाला राम अवतार घ्यायची काहीच गरज नाही. रावणा काहीतरी करा, नारदा काहीतरी करा. नारद म्हणले, रावण कोणाचंच ऐकत नाही, फक्त एकच ऐकतो. कोणाचं? म्हटले, जो असणारा भगवान गजानन, त्याच्याकडे रावणाचं लई मोठं काम आहे. ए सटवी करी बाळांपण, गाढव ओळी गजानन, गाढव ओळी गजानन. त्या गणपती बाप्पाला, गणपती बाप्पाने बालक रूप घेतलं. नारद आले, नारदाने सांगितलं, रावणा तू राक्षस नाहीये, तू ब्राह्मण आहे. काय अधिकार आहे महाराज रावणाचा? रावण हा ब्रह्मदेवाचा नातू आहे महाराज, नातू. एवढं नातं जवळचं आहे ब्रह्मदेवाचं आणि रावणाचं. रावण ब्राह्मण आहे, पण कृत्य विचित्र केलं, शास्त्राच्या विरोधात अधर्म केला, म्हणून राक्षस वृत्ती झाली, म्हणून रावणाला राक्षस म्हटलंय. तो रावण राक्षस नाही आहे. त्याने सांगितलं, हे आत्मलिंग आहे, खाली ठेवायचं नाही, कोणाजवळ ठेवावं. ए बाळा इकडे. गजानन आले, हे आत्मलिंग दिलं महाराज. अतिशय गोड आत्मलिंग, असं गोल होतं. रावणाने सांगितलं, मी आता स्नान करून घेतो, फक्त 5 मिनिट हे आत्मलिंग तुझ्या आठवण ठेव. गजानन बाप्पाने सांगितलं, मला जर ओझं झालं तुम्ही खाली ठेवेन. रावण समुद्र स्नानाला गेला. इकडे गणपती बाप्पाने सांगितलं, ए मला ओझं झालं, ठेवून दिलं महाराज. रावण पळत आला आणि गणपती बाप्पाच्या तडाल 3 तोंडात मारल्या. काय अधिकार आहे गणपती बाप्पाचा? संपूर्ण सुखाचं देणारा, दुःख हरण करणारा, 10 दिवस आपण उत्सव करणारा, अशा गजानन बाप्पाच्या तोंडात ज्याने मारावं, एवढा अधिकार रावणाचा. रावणाने ती आत्मलिंग गोल असणार एवढी ताकद लावली, एवढी ताकद लावली, गोल असणार आत्मलिंग गायीच्या कानासारखं झालं आणि भगवंताने त्याचं नाव ठेवलं गोकर्ण महाबळेश्वर. तुकाराम महाराज म्हणे, देवा कैलासामध्ये घेतला असता, पण भगवंताचं खरं आत्मलिंग जर या मृत्यू लोकात असेल तर नको देवा मला कैलास लोक, नकोय. आता वैकुंठ लोक घ्यायला काय हरकत आहे का? महाराज मला वैकुंठ लोक घेतला असता, कारण वैकुंठातलं सगळं मला माहित आहे. अरे आम्ही पहिल्यांदा पुढे होतो, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरगजरा, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरगजरा. झाडू संतांचे तेव्हा आम्हाला वैकुंठातलं माहित आहे. पहिले आम्ही पूर्वी वैकुंठातच होतो, पण या असणारा मार्ग अडथळा निर्माण झाला. तो मार्गातला अडथळा, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. हे जग आडरानानी पडायला लागले. याला चांगल्या मार्गाला लावण्याकरता आम्ही मृत्यू लोकात घेतला देवा. पण खरं सांग देवा, तुला तरी वैकुंठ आवडतं का रे? तू नामदेव महाराजांना म्हटला ना, नामदेव महाराज तुम्हाला वैकुंठ लोक देतो, घ्या. वैकुंठाची आम्हा वासुदेव पंढरी सर्व काळ, वासुदेव पंढरी सर्व काळ, वैकुंठ पडी, जो नाट झोपडी.
नामदेव महाराज म्हणले देवा मला वैकुंठ नको आहे. देवा वैकुंठामध्ये काय आहे? हे वैकुंठ जावोनी काय करावे मुगीच बैसावे मौन. देवा देवा भजन करता येत नाही, तिथं साधना करता येत नाही, तिथं काकडा करता येत नाही, तिथं हरिपाठ करता येत नाही, तिथे ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, काही नाही, नुसतं मौन धरायचं, नुसतं मौन. तेव्हा नकोय रे मला ते, नको. तेव्हा रे तुझ्याकडे पाहिलं तूच म्हणतो ना नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. अरे तुलाच वैकुंठ आवडत नाही आणि तू ते वैकुंठ सोडून खाली येतो. वैकुंठ हरी नको मला वैकुंठ नको. ज्या सुखा कारण देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी जा. अरे तुलाच वैकुंठ आवडत नाही, तूच या वैष्णवाच्या घरी राहतोस आणि मला सांगतो वैकुंठ घ्या, कैलास लोक घ्या, ब्रह्मलोक घ्या, स्वर्गलोक घ्या. तेव्हा नको मला. तुला द्यायचं असेल ना, मला जगात फक्त एकच लोक आवडतो, मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही एके हरी नामे विन. तुकाराम महाराज तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करणार, तुम्हाला मृत्यू लोक आवडतो, पण कोणत्या देवाचा आवडतो सांगा ना. महाराज म्हणले देवा दुसऱ्या देवाचं मी कधीच भजन करणार नाही, मी फक्त भजन करीन फक्त तुझं पांडुरंगा, तुझं विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई सात मिनिटं बाकी आहे अजून. 7च मिनिटात बाबाला वेळेवर फार बंधन असायचं. बाबाचे काही ना काही का होईना पण निदान एखादा गुण तरी आपण घेतला पाहिजे. वेळेचं बंधन तरी बाबाचं आपण पाळलं पाहिजे. बाबासारखं नाही आपल्याला कीर्तन करता येणार, बाबासारख्या नाही चाली म्हणता येणार, बाबाच्या चौकड्या चाली असायच्या. पण बरेचसे कीर्तनाची सेवा बाबांची मी ऐकल्या. मी बाबांचे कीर्तन पण वाजवले महाराज. मी बरेच ठिकाणी गायक म्हणून होतो. जोपर्यंत नारायणवेला होतो तोपर्यंत मला गायकच समजायचे लोक. पण आम्ही ज्यावेळेस रामपूर क्षेत्र तिकडे निवडलं आणि त्याच परिसरामध्ये पुन्हा इकडे शिवर वैजापूर ह्या परिसरामध्ये माझे चांगले कीर्तन, तिकडे कीर्तनकार म्हणतात, अजूनही इकडे म्हणतात ते गायक का कावले बाबा का. हा असं असं ऐका महाराज. मृत्यूलोक आवडतो, मृत्यूलोकामध्ये भगवंताचं भजन आवडतं, पण त्या मृत्यूलोकात आड येणारा तो प्रपंच याचं काय. महाराज म्हणले ऐका प्रपंचामध्ये काय आहे हो. सामान्यातल्या सामान्य माणसाला तोडीवाल्याच्या झोपडीपासून तर खासदार, आमदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सगळ्याची तुलना करा, कमी जास्त होईल.
पण यांच्या प्रपंचामध्ये आणि सामान्य माणसाच्या प्रपंचामध्ये काय फरक आहे? झोपडीवाल्याच्या प्रपंचामध्ये 4च वस्तू आहेत आणि राष्ट्रपतीच्या बंगल्यात सुद्धा 4च वस्तू, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही महाराज. श्रीमंत गरीब भाकरीने आमटी खात असेल आणि राष्ट्रपती काय सोन्याचं पिठलं चांदीची भाकरी खातात का? तेच महाराज या प्रपंचामध्ये आहे तरी काय? तुकाराम महाराज म्हणले मला प्रपंच पाहिला, या प्रपंचामध्ये फक्त 4च वस्तू आहे. ए धनदारा पुत्र जन, हो बंधू सोयी रे पिसून, सर्व मिथ्याही जाणून, ए शरण रिघा देवासी काही देवा प्रपंचामध्ये पहिल्यांदा धन आहे. गरीबाकडे धन आहे, राष्ट्रपतीकडे धन आहे. याच्याकडे दारा, याच्याकडे पत्नी, त्याच्याकडे पत्नी आहे. त्यांना मुलं आहे, यांना मुलं आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे, याच्याकडे सुद्धा काही कवीना सत्ता आहेच ना. निदान त्या झोपडीचा मालक तरी काय फरक आहे देवा? अरे या प्रपंच तुकाराम महाराज म्हणले मला आवडत नाही आणि बाकीच्या लोकांना का आवडतो याचं कारण सांगितलं. महाराज म्हणले जोपर्यंत एखाद्या वस्तूतला दोष कळत नाही तोपर्यंत ती वस्तू माणसाला आवडते, आणि एकदा त्याच्यातला दोष कळाला की माणूस त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. मग महाराज या प्रपंचात असणारा दोष कोणता म्हणून तुम्हाला तो आवडत नाही, आणि आम्हाला त्याच्यातला प्रपंचातला दोष कळत नाही. आम्ही रात्रंदिवस त्या प्रपंचामध्ये पडतो. सांगा ना काय आहे? महाराज म्हणले 5 मिनिटच राहिले, या 5 मिनिटात उरकून घे. विठाला विठाला ऐका, मी तुम्हाला सांगितलं प्रपंचाच्या गोष्टी सांगू नये, पण सिद्धांत पटवण्याकरता जरी एखादी गोष्ट प्रपंचातली सांगितलं तरी दोष लागत नाही. ऐका, दोष शब्द सिद्धांत ठेवा. वस्तूतला दोष कळाला रे कळाला की माणूसच्या असणाऱ्या वस्तूचा त्याग करतो, आणि जोपर्यंत वस्तूतला दोष कळत नाही ना तोपर्यंत माणसं खूप त्याच्या पाठीमागे लागतात. एक श्रीमंताचा जावई, आता महिलांना कीर्तनात जावई जर नाही आला तर ना तर सकाळी मला म्हणतात या बाबाला कीर्तनच जमलं नाही. ऐका, 4-5 मित्र घेऊन आला. लग्न झाल्यापासून जावई आलाच नाही घरामध्ये त्या असणाऱ्या सासरवाडीला. दृष्टांत झाला का? नाही झाला. माझे दृष्टांत होणारही नाही शक्यतो. ऐका, त्या सासूनं विचार केला, खेड्यातली सासू, त्याने आपल्या मुलीला फोन केला, बाळा तुझे पती आले, जावई बापू आले, त्यांनी मला सांगितलं नाही, काही नाही आले तर 4-5 मित्र घेऊन आले. तुझ्या नवऱ्याला नेमकं आवडतं काय? ती म्हणली माझ्या नवऱ्याला सगळ्यात महत्वाची आवडती खीर. बासुंदी नाही, खीर. खेड्यातली म्हणली ती. आता सासू ती म्हणली 5-6 जण आहे यांना तर चांगली खीर केली पाहिजे. तिनं बाहेर तुला म्हणली, पावसाळ्याचे दिवस, सरपण ओलं, कढई ठेवली, चूल पेटली. महाराज दूध टाकलं. दूध आळवत असताना त्याच्यामध्ये तांदूळ टाकले, किसमिस टाकले, बदाम टाकले, काजू टाकले, सगळं टाकलं, साखर टाकली. पण ती सरपण ओला असल्यामुळे एवढा धूर झाला आणि सासूबाईला झाली होती सर्दी. सारा धूर नाकात, सारा धूर डोळ्यात, सारा धूर तोंडात गेल्यामुळे महाराज तिच्या नाकातला जो पदार्थ आहे ना तो पदार्थ काय दम धरीना. आणि जावई बाप्पा नेमकं खिडकीत बसलेला होता.
तिच्या नाकातून अशी बाळशेधार दोन रंग एकत्र आला, एक पांढरा आणि हिरवागार. सरळ अशी लोळी पाहिली. तो बसलेला दोन पायावर बसला आणि म्हणला आता काहीतरी धोका होतो. तिने ताकद लावून ओढली. ताकद लावल्यामुळे ती परत वर गेली. पण अंतरीच्या धावे स्वभावे बाहेरी धरिताई परी आवरेना. आता त्याचा स्वभाव आहे महाराज. ती अशी बाळशेदार आली, अशी बाळशेदार आली महाराज. ती हटवत होती. ती दूध पांढर, तांदूळ पांढरे, साखर पांढरी. हिने मस्त ओढलं पण तटकन तुटली, नेमकच खिरीमध्ये पडली. जावयाने ते शपथच घेतली, बस आजपासून शपथ घालतो खिरीकडे पाहणार सुद्धा नाही. पण बाकीचे मित्र जे होते ना त्यांनी पाहिलंच नव्हतं. तिनं विचार केला जावई बापूला उशीर झाला आणि आता जर दुसरी खीर, दुसरं दूध, दुसरं कधी आणायचं, काय आणायचं, तिनं तसंच त्याच्यामध्ये ढवळून घेतलं. बसा जावई बापू जेवायला. बसले महाराज, पाहुणे बसले, जावई बापू बसले, सासरा बसला, मेहना बसला. जावईच्या पुढे मोठी वाटी खिरीची. जावईने ती वाटी पाहिली, धरली, तशीच खाली आदळली. सासू सासऱ्याला म्हणते तुम्हाला माहित होतं ना जावयाला काहीतरी लागत असेल, बघा काही दे द्या. ते म्हणला एक पळेची अंगठी आत्ताच करून आणली. जवळ गेला, म्हणला जावई बापू एवढी अंगठी तुम्हाला घ्या, पण ती खिरीची वाटी काय तुम्ही बाहेर ठेवू नका. मेहुणी जवळ आली. मेहुणी सांगितलं काय झालं दाजी तुम्हाला? ती खिरीची वाटी तुम्हाला खीर खावाच लागेल. शेवटी जावई बापू मुंडकच हलवत होते, नको नको नको. तोपर्यंत याचे मित्र वाट्याची वाटीची वाट्या चालू होते. शेवटी सासूला राग आला आणि सासू जवळ गेली. असताना जावई तुम्ही अजून 4 जावई आहेत, 4 जावईंना जीव घातलं कधीच नसता एवढा हट्टास केला नाही. 1 तोळ्याची अंगठी केली. सरळ काय केलं, 1 लाख रुपये घ्या पण ही खीर खा. त्यांनी सांगितलं मामी ही तुमची खीर खाऊ का तुमच्या नाकातला शेंबूड खाऊ? शेंबूड म्हटला बरोबर. हे बाकीचे लोक जे होते ना महाराज, ते म्हणले काय म्हणला, काय म्हणला? काही नाही. अरे आता म्हणला मामी शेंबूड खाऊ का? काय झालं सांग. ते म्हणला अरे येड्या हो, सासू खीर करताना तिच्या नाकातला लोळी ज्या पडली ना तटकन तुटली, त्याच्यात घाली तिने सगळी ढोळी. मग हे लोक लागले वांत्या काढायला. महाराज तुकाराम महाराजांच्या ठिकाणी जावई घ्या. बाकीचे मित्र वाट्याचे वाट्या करणारे तुम्ही, आम्ही आहे तुम्हाला. ती खीर जी आहे त्या खिरीतला दोष फक्त जावायला कळाला होता, बाकीच्या लोकांना कळाला नव्हता. तुकाराम महाराजांना या प्रपंचातला दोष कळाला होता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हा प्रपंच नको आहे. पण तुम्हाला मला जोपर्यंत प्रपंच त्याच्यातला दोष जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत आपण त्याच्यामधून बाजूलाच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा या प्रपंचात 4 प्रकारचे दोष आहेत. कोणते दोष आहे? याच्यामध्ये एक दुःखरूपता नावाचा दोष आहे, एक क्षणिकता नावाचा दोष आहे, एक विपरीता नावाचा दोष आहे, एक 6 अतिशय नावाचा दोष आहे. पण 4 दोष सांगायला अजून 1 तास कीर्तन करावं लागेल. महाराज हे 4 दोष प्रपंचात असल्या कारणानं देवा मला प्रपंच आवडत नाही. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून ओमनते मनी बैसले ते. ज्ञानोबा सांगता ओमले अण्णा लाळण घोटी रसना का अंगन श्री अलंगना प्रेताची या धडधड तो लोहो रशी हुडी न घालावी तिसे कान करावी उशी आजगराची अजुना तिने पाडे. ज्याची विषय वार्ता नावडे. अरे या प्रपंचातले विषय ज्या महात्म्याला आवडत नाही त्याच महात्म्याला भगवान परमात्मा आवडतो आणि त्याच महात्म्याला भगवंताचं भजन आवडतं, बाकीच्याला नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला वाटत असेल पण सोने रूपे आम्हा मृत्युके समान अनेक पाषाण खडे दैसे. देवा मला त्याच्यातलं धन आवडत नाही, मला काहीच आवडत नाही. आता तुकोबाऱ्याला धन का आवडत नाही त्याचं कारण सांगतो. पण 11 आपले 9 वाजून गेले. महाराज म्हणतात तुकाराम महाराजांनी महाराज नुसती माती हातात घेतली का सोनं होत होतं. महाराज माती हातात घेतली तर सोनं होत होतं. महाराज अरे पर्वताकडे पाहिले तर पर्वताचं सोनं होत होतं. महाराज तुकाराम महाराजांचं काय होणार नाही. करे ते काय नव्हे महाराज परी पाहे विध सगळं होतं देवा. पण प्रपंचामध्ये
कैकई सारखी माता जर देवापासून आपल्या मुलाला जर दूर करत असेल, अशी असणारी स्त्री मला अस्वली प्रमाणे भासते. तुका म्हणे तैशा दिसतील नारी, दिसाचिया परी अम्मा पुढे, विठले हे चित्त प्रपंचापासून. व म्हणती मनी बैसले ते ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. 7 दिवस ज्यांनी अन्नदान केलं, त्या अन्नदानाचं पुण्य किती होतं महाराज? एक शीत दिले अन्न होई कोटी कुळाचे उद्धारण. एक वारकरी जर जेव घातला तर महाराज म्हणले कोट्यावधी कुळाचा उद्धार होतो. 6 दिवस, आता 3रा दिवस आहे ना आजचा. 3 दिवस कोणी अन्नदान केलं मला माहित नाही, पण आज ज्यांचं अन्नदान आहे, काय नाव आहे त्यांचं? सुनील भाऊ अनारसे, अनारथे. हा सुनील भाऊ अनारथे यांचं आज अन्नदान आपल्या संपूर्ण वारकऱ्यांना, ग्रामस्थांना, पाहुणे मंडळीला, गायक वृंदांना, मृदंगाचार्यांना, महाराज मंडळीला यांचं अन्नदान आहे. महाराज या ठिकाणी कोणाच्या रूपाने भगवान परमात्मा येऊन थांबला असेल माहित नाही महाराज आपल्याला. कोठे नका पाहू, करा हरी कथा, तिथे अवचिता सापडेल. माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे. जिथे कीर्तन चालतं, कथा चालते, तिथे भगवान परमात्मा या चिजबन गावामध्ये कोणाच्या का होईना रूपाने येऊन बसला असेल, तिथे कोणाच्या का होईना रूपाने उभा असेल. महाराज तो भगवान परमात्माला कथा कीर्तनामध्ये आनंद झाल्यावर तो भगवान परमात्मा तसा जाणार नाही. इथे आपल्या अन्नदान पंक्तीमध्ये एक घास का होईना, काही का होईना खाऊन जाईल महाराज. आणि भगवान परमात्मा पंक्तीला, एखादे संत पंक्तीला येऊन बसले महाराज, ह्याच्यासारखं पुण्य जगात नाही. तुम्ही किती मोठा सप्ताह करा, किती मोठे कीर्तन करा ना, आणि अन्नदान नसेल तर महाराज म्हणजे त्या सप्त्याला पूर्ण आहुतीच नाही आहे. म्हणून आज अनर्थे भाऊनी त्यांच्या कुटुंबाने अन्नदान केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. झालेली सेवा अखिल कोट ब्रह्मांड भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो, तुमच्या मायबापांच्या चरणी समर्पित करतो. मला कधीच कीर्तनामध्ये हसवता येत नाही महाराज, मला विनोदही करता येत नाही, पण आपल्या गुरुची, आमच्या बनशे बाबाची आम्हाला जी आठवण आहे, बाबांनी सांगितलं गाडी रुळावर चालवायची असेल ना, रेल्वे जर रुळाने गेली तर ती बरोबर त्या गावाला पोहोचते. तसा कीर्तनकार अभंगाला धरून चालला ना तर ते गावाला कीर्तन आवडून येतं ना कडू, ते भगवान परमात्मापर्यंत तुझं कीर्तन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अतिशय महत्त्वाचा आनंद वाटला. इथे एवढे भाविक भक्तगण या ठिकाणी जमलात. महिला मंडळ जास्त वर्ग आहेत, अतिशय साऊंड सिस्टीम चांगले, गुणीजन टाळकरी या ठिकाणी आहेत, विनेकरी बाबा आहेत, मृदंगाचार्य पठारे महाराज आहेत. सगळ्यांच्या चरणावर दंडवत. भोसले पटेल चव्हाण यांनी मला सेवा दिली, त्यांच्याही चरणावर दंडवत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऐका, एकच साधन सांगतो, सेवा समाप्त करतो. महाराज किती जरी तुम्ही शंकराच्या पिंडीवर पाणी वाहिलं, फुलं वाहिले, पानं वाहिले, काही वाहिलं, ते देवापर्यंत कधीच पोहोचणार नाही. लक्षात ठेवा. का पोहोचत नाही? एकच मिनटं घेतो, लक्षात ठेवा. भगवान परमात्मा ध्यानात असतात. भगवान परमात्म्याचं रक्षण करण्याकरता त्रिशूळ सारखा फिरत राहतोय भगवंतापुरे. आणि भगवान परमात्म्याचे खरे भक्त पिशाच्चे असतात, भूत वेताळ नाचते. ते भूत त्या पिंडीजवळ असतात ना, ते सारखे भ्रमण करत असतात. त्रिशूळ जो असतो ना, तो सारखा चक्कर मारत असतो. आणि माझा भगवान परमात्मा महाराज सारखा ध्यानात असतो. त्याला जर नुसतं फूल काय, पान काय, नुसतं पाणी जरी वाहिलं तरी प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भोले बाबा आहे. पण पहिल्यांदा त्याला ध्यानातून उत्तीर्ण करावं लागतं, त्याच्याकरता पहिली टाळी वाजावं लागते. लक्ष ठेवा. पहिली टाळी वाजली की माझा भगवान परमात्मा ध्यानातून उत्थान करतो. कोण? माझा भक्त आला.
दुसरी टाळी वाजवली की लगेच त्या त्रिशूळ थांबवतो भगवान परमात्मा. आणि तिसरी टाळी वाजवली की ते पिशाचे भगवान परमात्मा व्हा बाजूला ते पळून जातात. आणि नुसतं भगवंताच्या पिंडीला जरी हात लावला, भगवंताच्या पिंडीला कुंकू लावू नये. लक्ष द्या, भगवंताच्या पिंडीला हळद लावू नये. भगवान शिवजीच्या पिंडीला गोपीचंदन लावू नये. भगवान शिवजीच्या पिंडीला महाराज लावला तर लाल गंध चालतो, अष्टगंध चालत नाही, पण लाल गंध लावावा. फूल वाहत असताना, पानं वाहत असताना ते असणारे 3 पानाचं बेल त्याचा देठ तोडावा. देठ जर नाही तोडला तर तो भगवान शिवजी आपल्यापर्यंत घेत नाही. हे ते पान 3 आहेत ना, हे त्रिशूळ आहेत. ते पानं जे आहेत ना त्रिशूळ आहे, ते वाहत असताना असे पालथे पानं घालावेत. या 3 टाळ्या वाजाव्या. आणि 3 टाळ्या वाजल्यावर भगवान शिवजीला सांगावं, तुमच्या सासऱ्याने जसं भजन केलं बोबड्या भाषेमध्ये तसं उ करावं. म्हणजे मी सुद्धा माझ्या नामस्मरण करत असताना मी स्पष्ट जरी बोलत असेल तर माझं बोबडं का होईना तुम्ही भगवंता तुमच्यापर्यंत पोहोच करावं अशी विनंती करावी. भोले बाबा महाराज श्रावण महिन्यापर्यंत 4 सोमवार आपण जर केले तर 5व्या भगवान शंकर आपल्या घरामध्ये सुख शांती दिल्याशिवाय राहणार नाही. पण येड्या हळदी लोक कोण कुठले काय काही सांगतात, त्या कानात सांगन तुझं वस्तू सांगन तुला लगेच सुख प्राप्त होईल. येड्या, नंदीच्या कानात सांगितल्यावर तुला असं जर झालं असतं तर तू का मग फिरवतो इकडं तिकडं, कशाला लोकाला घालतो बाबा? तसं करू नका. देवाची ही साधना आहे महाराज. मी शिव महापुराण कथा करणारा माणूस आहे, मला त्याच्यातलं चांगलं माहीत आहे. तुम्ही आपले माणसं आहे म्हणून या श्रावण महिन्यामध्ये ही साधना करावी, तुमचं कल्याण हो याच्याकरता मी सांगितलं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली ले कोरे वेडी करा